मराठवाड्यातला पहिला IAS अधिकारी माझ्या गाडीतून पळवला. जिल्हा परिषदच्या प्रत्येक खोलीमध्ये CCTV कॅमेरा आहे. त्याचं वापरायची गरज नाही. बटन दाबलं तर प्रत्येक नागरिकाची कुंडली निघते. दिलीपबाबा बिडकरांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी देण्यापर्यंत प्रयत्न झाला होता. तुला काय दिलं? मार्केट कमिटीचं एखादं पद सदस्य. लोक तिथून दारू आणून विकायचे गावात, पण मतं त्यांना दिले नाही. पिऊन उरलेले घेऊन येऊन काय असं स्वाभिमानी माझं गाव आहे. त्याच्यावर माझं चालत आलं, आजपर्यंत भागत आलं. त्याच्या अगोदर पडळकर असतील, त्याच्या अगोदर महादेव जानकर साहेब असतील, त्याच्या अगोदर प्रकाश अण्णा शेंडगे, त्यानंतर प्रकाश अण्णांचे वडील, हे सगळं अण्णासाहेब डांगे, ही सगळी एक मधले डॉक्टर भास्कर बोडके असतील, अशोकराव असतील, देवकोटे असतील, एसट्या बोलवल्या होत्या. सहा बस आणि 3 टेम्पो. 75 लेकरं असे ताडपत्रीवर टाकले होते. लहान लहान मुलं, महिन्याचे लेकरं त्याच्यात ते आता काही तुमच्यासाठी तरुण पोरं असतील, त्यांना पाजलं नाही आईने. तुम्ही निवडणूक 14,000 मतांनी जिंकलात. मग तो प्रवास कसा सुरू झाला की नंतर तुम्ही पुढच्या काळात तुम्ही सभापती होणार होतात याची काही तुम्हाला चावल लागली होती का? सभापती होण्याची चावल नव्हती, मला जिल्हा परिषद सदस्य होण्याची नव्हती. मला त्याच्या अगोदर मार्केट कमिटीचं सभापती व्यंकटराव कांदेंच्या जागेवर अशी ऑफर आली होती. मी म्हणलं मला नको, विनम्रतेनं नकार दिला. मी पंचायत समितीला परळीचा नकार दिला आणि मग सांगितलं कारखान्याला साहेब व्हायचं डायरेक्टर. म्हणलं नको, कारखान्याचा डायरेक्टर होऊन कुठेतरी पिशव्या उचलीत फिरण्यापेक्षा हा माझा पिंड नव्हता, त्याच्यापेक्षा आपण तिथं जाणं नको. जिल्हा परिषद लढू आणि जे काय असेल ते नशीब आजमावू सगळ्या बरोबर, असं डोक्यात होतं. आमचा स्वभाव थोडासा माहीत असल्यामुळे ह्याला देऊन अशी भूमिका त्यांची होती. पण ते प्रकाश अण्णा शेंडगे साहेबांच्या बरोबर होते, समाजाचे आमचे नेते, आणि प्रकाश दादा सोळके. त्यांनी किंवा मी उपसभापती तुम्हाला करू शकलो नाही, सभापतीला मदत करतो. मग असे उचलून धरल्यावर त्यांनी नाव दिलं. पण अण्णाचा प्रचंड विरोध असल्यामुळं बाकीच्या ज्या सभापतीच्या निवडी झाल्या, कृषी व हे महिला बाल कल्याण, शिक्षण सभापती, बांधकाम, हे होत असताना समाज कल्याणची इलेक्शन त्या दिवशी घेऊ दिली नाही. म्हणजे हे असं इतिहासात कमी वेळा होत असं कवाच नाही, कुठंच झालं नाही. महाराष्ट्रात पहिल्यांदा झालंय की सगळ्या सभापती नेमणूक आज करा, फक्त एक सभापतीची बात. त्याचं म्हणजे अधिकार आहे ना, त्याचं मिसिंग करून ठेवून म्हणजे असं कुठं होत नाही सर. कुठंच काय जे असेल ते फक्त माझं नाव आल्यामुळे झालं. बर. आणि मग नंतर ते किती दिवस? 4 महिने. बर. 4 महिन्यानंतर पुन्हा प्रोग्राम निघाला. तुम्हाला तोपर्यंत कोणी इंटरनल पक्षाच्या लोकांनी संपर्क केला? टॉर्चर व्हायचं नाही किंवा तुम्हाला पैसे पाहिजेत का, पदाच्या ऐवजी तुम्ही सांगा ऑफर. म्हणजे 4 महिने तुमची वाट बघितली, कुठल्या प्रलोभनाला बळी पडतात का? मी कुणाकडे गेलोय नाही. मी म्हणलो मिळालं लोक तुम्ही सदस्याचा त्यावेळेला माझ्या बरोबर पॅरलल दशरथ दादा वनवे यांचं एक नाव होतं सभापती होण्यासाठी. पण आमचे जे 60 सदस्य होते सर्व पक्षीय, मग ते त्याच्यामध्ये गुडविल माझ्या नावाला मिळालं. 60 पैकी बहुमत तुमच्या नावाला मिळालं. म्हणजे लोकांची रिपोर्ट मुंडे साहेबांकडे चौकड्यात गेली किंवा दशरथ दादा वनवेच्या वाघमोडेला संधी द्या, बहुमत तुमच्याच नावातच आहे. हो. आणि मग त्या ह्याच्यातून फॉर्म भरण्याची वेळ आली. योगायोगाने मी भाजपचा सदस्य होतो, भाजपचा सभापती होणार होतो. आता त्यावेळेला काही तरण्या बाण पोरायचा म्हणजे दटिंगचा विषय आला तिथं बराच फॉर्म भरण्याच्या वेळेला. आणि मग फॉर्म भरल्याच्या नंतर ज्या वेळेला तिथं मतदानातून मी सभापती झालो त्यावेळी मी म्हणजे प्रत्येक ह्याला, आणि मग गुत्तेदारी न करणारा, शिवसाहेबापाशी थेट एंट्री करणारा एक सभापती म्हणून माझी प्रतिमा. निर्भीड माणूस. मी त्यावेळेस झाला त्यावेळेस काय फॅसिलिटी तुम्हाला? काय गाडी वगैरे काय? गाडी मिळाली ना. किती पंचायती असायच्या, काय म्हणजे सगळी यंत्रणा कशी? सगळी यंत्रणा अशी मोडकळीला आली. जी मोडकळीला आलेली यंत्रणा असेल ती सभापतीला आम्हाला नीट कर तूच आणि तूच. पण त्याच्यामध्ये मी अभ्यास केला की महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्याला जे काही बजेट मिळते, समाज कल्याण खात्याकडे बीडच्या कुणाचंही लक्ष नव्हतं. फक्त नावाला बस सभापती झालं की त्याला समाधान असायचं. आता मलाही तशा ऑफर आल्या किंवा आम्ही म्हणू तिथं सह्या करा, तुम्हाला काय आणि तुम्हाला काय लागेल ते आम्ही महिन्याला देत जाऊ. मी म्हणलं मला काहीच लागत नाही, मी घरची भाकरी इथं आणून टेबलवर खातोय. मला जी काही मिळालेली संधी आहे बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या काम करण्यासाठी ती मी निश्चितपणानं हे करीन. आणि मग तिथं पाहिलं किंवा इथं आपल्याला लातूरला एवढा 25 कोटीचा निधी मिळतोय, नांदेडला एवढा मिळतोय, बीडला 2 कोटी रुपये असायचा, 1.5 कोटी मिळायचे. 1.5 कोटी मिळालेले मी 1 कोटी 50 लाख रुपये
बांधकाम खातच वापरायचं समाज कल्याणचे पैसे. दुसरंच खातं वापर. हा मग हे काय नामदारी. मग 79 ते 2007 पर्यंत बर. परळी तालुक्याला 30 लाख रुपये फक्त समाज कल्याणचे आले. फक्त 30 लाख रुपये. मी एका वर्षामध्ये 2.5 कोटी रुपये परळी तालुक्यात वाटलेले आहेत. सगळ्या गावात असं गाव सुटलेलं नाही माझ्या काळात की हे मासा वंजाऱ्याचं मराठ्याचं असलं ना. भेदभाव तुम्ही डोक्यात ठेवलेला नाही. प्लेन माइंडेड ना सगळ्या गावात. आपल्याला संधी मिळाली ना पूर्ण फुलाची फुले प्रत्येक गावात दिली पाहिजे. मग हे सगळं तुम्ही किती काळ होता? 2.5 वर्षाचा तुम्हाला? 2.5 वर्षाचा. 2.5 वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला हे समजायला काही 2-4 महिने तुमचे सुरुवातीचे गेले सुरुवातीचे. मला त्याच्यामध्ये मग माझ्या अंगावरती तत्कालीन कैलासवासी आपले एकनाथराव जवार होते, त्यांच्या मंडळी तिथं सदस्य होत्या माझ्याबरोबर समितीमध्ये. पप्पू कागदे साहेब होते रिपाईचे नेते. ह्या सगळ्यांना गैरसमज करून दिला वाघमोडे हा अनाधिकृत कारभार करायला आहे. मी मग त्यावेळेस काय केलं किंवा माझं मन मला सांगत होतं की मी धनगर समाजातला येऊन इथं सभापती होऊ शकतो, तर माझ्या समाजाला बाकीच्या एनटीला ह्या सवलती मिळाल्या पाहिजेत. मग मी घरकुल वाटप केले त्यावेळेस काही. बर. इकडे वंजारा, बंजारा आणि धनगर त्या एनटीला मध्ये त्यावेळेला कलेक्टरकडे माझी तक्रार झाली एकनाथ आवाड साहेबांकडून. बर. किंवा वाघमोड्याने हे जातीला पैसे वाटले नियम बाह्य म्हणून. बर. मी त्यांना GR काढून दाखवले की हे अलाउड आहे ना. म्हणजे तुम्ही आजपर्यंत दिले नाहीत, पण माझं मन तसं वाटतंय. तुम्हाला तसं वाटतं हे तुम्ही ते म्हणजे आजपर्यंत दिलं. म्हणजे आजपर्यंत कुणी काय केलं त्याच्यावर मला काही गरज. पण ते कागदावर लिखित आहे. ते कागदावर लिखित करणार. मग 66 वसतिगृह होते त्यावेळेस. आता म्हणजे काही लोकांचे कडूवाळत तोडावे लागले. फुलचंदरावचे जे वसतिगृह होते सगळे समाज कल्याणचे रद्द झाले. जगतकर साहेबांचे परळीतले 2 रद्द झाले. असे जिल्हाभरामध्ये जात असताना आमचे कैलासवासी शेषरावप्पा ते आपले आपेगावचे तिथं त्यांचं वसतिगृह होतं. विषबाधा झाली तिथं. प्रकाशदादाचे पाहुणे होते ते. त्यांच्यावर पोलीस स्टेशनला विषबाधा म्हणजे जेवणातून काय विद्यार्थ्याला त्यांच्यावर केस करावी लागली मला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन. आमच्या इमारत म्हणजे कॉलेजला वापरून पोरायला हे केलं. तर असं निर्भीडपणानं काम करीत गेलो. मग मी प्रचंड विरोध केला. मग तत्कालीन शिवसेनेचे नेते काही इथे येऊन गेले आणि शरद आचार्य येते, आनंदकुमार पाटील साहेब विदर्भात. तुम्हाला समजवण्यासाठी का मुंडेंना समजवण्यासाठी? नाही ते म्हणजे प्रकार हा नेमका बळाचा काय चाललाय समजून घेण्यासाठी. समजून घेण्यासाठी. आणि मग त्यावेळेस TP मुंडे असतील, अजून कोणी बरेच गंगाभीषण थावरे असतील, प्रकाशदादा असतील, या लोकांनी सहकार्य केलं. आणि साहेबांनी अचानक पद्धतीनं फुलारी म्हणून त्यावेळेस एक डेप्युटी कलेक्टर होते आंबेजोगाईचे, त्यांच्याकडे ही मोहीम दिली. आणि मग वडखेल मधले डॉक्टर भास्कर बोडके असतील, अशोकराव असतील, देवकोटे आपले ST महामंडळात होते ते, असे प्रचंड तरुण पोरं जे होते ते याच्या विरोधामध्ये होते. पण ते काही बळाचा वापर करून जमू देत नव्हते. मग अचानक सगळ्या 500-600 महिला लेकरं म्हणजे गावच अटक करून पोलीस स्टेशनला आणलं. म्हणजे खुशीने लोक देत नाहीत म्हणून याच्यासाठी बळाचा वापर. आणि मग लोक पोलीस स्टेशन मध्ये नेल्यास गपचूप सह्या देतील, कन्सेंट देतील, म्हणजे एक दबाव घालायचा. असा बळाचा वापर केला. त्याला मी प्रचंड विरोध केला. काही पोलीस अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की तुम्ही काही तिथे येऊ नका. म्हणजे कुठं पोलीस स्टेशनला येऊ नका की स्पॉटवर? की तुमच्या बद्दलचं नाव सगळं पोलिसला सांगितले, तुमचं टार्गेट होईल, तुम्ही तिथं येऊ नका. मी गेलो. 4:30 वाजता वडखेल मध्ये हजर होतो. माझ्या समोर हे लोक वळायलेले सगळे पोलीस. म्हणजे धरून घेऊन घरातून काढू महिला सहित घरातून काढू. कुठला अन्याय नाही, कुठलं उपोषण काहीच नाही. कशामुळे न्यायलो ते सुद्धा बाळायला माहित नव्हतं. म्हणजे पोलीस स्टेशनला नेऊन म्हणजे माहिती नाही लोकांना की बसमध्ये 6 एसट्या भरल्या आणि 3 टेम्पो. एसट्या बोलवल्या होत्या. 6 बस आणि 3 टेम्पो. स्टेशनला हे वडखेल मधले सगळे बाया पोरं काढले, ते घातले. मला प्रचंड लहान मुलं असतील लोकांचे. तुम्ही काय करायचे ते करा, पण तुम्हाला म्हणून मी साहेबाच्या विरोधात पुस्तक लिहिलं, छापलं पुस्तक एक. मग ते अटक झाली आणि मग नंतर त्यांची सुटका आणि काय कसं त्याला परत इथं म्हणजे मग शिरसाळ्याला मॉब जमला सगळा. मी पोलीस SP जे आलेले होते. तुम्ही शिरसाळा पोलीस स्टेशनला मी उपोषण सुरू केलं तिथं. म्हणजे त्या पोलिसला सांगितलं की वा आम्हाला जे लोक अटक केलेत यांची यादी द्या, यांना कुठल्या कलमाखाली अटक केली कायदा दाखवा आणि गुन्हा. आणि ह्याच्यामध्ये माणूस मिळाला तर कुणी रिस्पॉन्स जिम्मेदार कोण.
मग बायानं 75 लेकरं अशा ताडपत्रीवर टाकले होते. लहान लहान मुलं महिन्याचे लेकरं त्याच्यातले आता काही तुमच्यासारखे तरुण पोरं असतील त्यांना पाजलं नाही आईने दिवसभर. म्हणजे एवढा त्याग केला त्यांनी म्हणजे आणि हा कशामुळे अत्याचार आमच्यावर काय कारण काय साहेबाच्या विरोधात आणि प्रकाशित केलं त्याची त्याचे किंमत परिणाम- मला असे झाले की तुला मोहमांगी रक्कम द्यायला आम्ही तयार आहेत. माझ्या समोर पडलेला आमच्या पाहुण्याच्या घरामध्ये चेकबुक आणून टाकलं. म्हणजे हे चेक प्रकाश अण्णा शेंडगेच्या हस्ते निरोप की काय आकडा भरायचा ते भरा, हे पुस्तक चुकून निघालंय असं म्हणा. मी म्हणलं म्हणत नाही, मी मुद्दाम काढले, मला काय लागत तुम्ही नाही. ते पुस्तक लिहिण्यामध्ये किती काळ तुमचा गेला होता? माझा 1 महिना गेला साहेब, तुम्ही सगळा अभ्यास करून एक तुम्ही एकंदरीत एक 20, 25, 30 वर्ष तुम्ही समाजकारणात राजकारणात सक्रिय आहात. तर असं एक गोष्ट सांगा की ज्याचं तुम्हाला मनापासून समाधान वाटतं की आपण हे काम केलंय किंवा एखाद्या गावाला मदत केली, त्या गावाचं आयुष्यभरासाठी चांगलं झालंय, असा कुठला प्रसंग आहे तुमच्यासाठी? नाही, आता प्रसंग कवा तसाही झाला आणि कवा उलटाही झाला त्याच्यामध्ये. की नाना पाटेकरचा एक डायलॉग होता, साला एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है. तसं 2000 पोलिसाबरोबर वडकेलसाठी लढलो. आज ते कुटुंब तिथले 500 जागेवर राहिले. 1500 एकर जमीन तिथली राहिली, जागेवर राहिले. मराठा धनगर दोन्ही समाजाचे बाकीचे काही गणने त्यांचे, हे खूप मोठं मला समाधान झालं त्या दिवशी. असं वाटलं की त्या दिवशी आज 4 बोट आवाज ठेवणं झाल्यासारखं. म्हणजे आतापर्यंत तुमच्या राजकीय कारकिर्दीत जर एखादं काम झालं असेल आणि त्याचं फळ तुम्हाला एकदम समाधानकारक वाटतं की आपण हे काम केलंय, ते एकदम उत्तम. बिलकुल बिलकुल वाटलं त्याचं. आणि त्याच्यामध्ये पुन्हा असं झालं की 2000 पोलिसाला विरोध करून MIDC रोखू शकलो. पण ह्या राजकारण्यांच्याच आशीर्वादानं आलेलं. आमच्या वडकेल फाट्यावरती जे दारूचे दुकान आहेत, हो आता चालू आहेत सध्या, त्याच्यामध्ये 4थाही वडकेलची जमीन जिरायची पाळी आली. हो चालू. त्याचं शल्य वाटतंय मला. ते बंद करू शकलो नाही, MIDC बंद करू शकलो, पण ते दुःख वाटतं. दारूचं दुकान बंद करू शकलो नाही. इतकंच नाही होतं की एक परंपरा मला इथली उज्ज्वल मिळालेली होती. मराठवाड्यातला पहिला IAS अधिकारी माझ्या गाडी पिंपळगावचा होता, भुजंगराव कुलकर्णी साहेब, भूमिपुत्र. दुसरा कुणी नव्हता तोपर्यंत. मराठवाड्यातला पहिला IAS अधिकारी माझ्या गावचा आहे. चांगली गोष्ट. हनुमंतराव देशमुख असतील, जे 20 वर्ष ब्राह्मण समाजाचे एक घर असताना सरपंचपदी राहिले गावामध्ये. तालुक्यात प्रतिष्ठा होती. साहेबराव पाटील असतील, हनुमंतराव देशमुख असतील, आणि एक ऋषितुल्य नाव असं होतं माणिकराव कराड म्हणून होते वंजारा समाजाचे. तेवढा निष्कलंक माणूस मी आयुष्यात माझ्या पाहिला नाही. ज्यांच्या प्रेरणेनं संस्था उभी राहिली, गावाची जी संस्था नावारूपाला आली, अत्यंत प्रामाणिक माणूस. म्हणजे त्या काळी 4-5 खेड्यातले लोक तुमच्या गावात यायचे. त्याचं 50% तरी श्रेय माणिकराव कराडला होतं. म्हणजे शाळा सुरू केली आणि भुजंगराव साहेबांनी शाळा आणि खालसरी हे दोन्ही इथं सुरू करून दिलं, बैठक घेऊन गावात. त्यावेळेस माझे वडील उपाध्यक्ष होते संस्थेमध्ये. तुम्ही तुमच्या गावची एक परंपरा आहे, तुम्ही एक तालुक्याचं नेतृत्व म्हणून एक काम करताय, पण गावामध्ये तुम्ही तुमच्या बाजूची किंवा तुमच्या विचाराची ग्रामपंचायत आहे. अपवाद फक्त एक वेळेस काहीतरी अपघात झाला, काही दोन माणसं आमचे काय झालं, आमचे धनगर समाजाचेच पोरं होते. ऐन वेळेला प्रकाशदादा आमदार होते त्यावेळेला. मतदान आणायला बाहेर गाडी घेऊन गेले होते, ऍक्सिडेंट झाला, त्याच्यामध्ये चांगले पोरं वारले 2. आणि मग मी म्हणलं वा नको, आपलं 5 वर्ष माझं मन असं म्हणेल किंवा आपण त्या पोराच्या रक्तावरती सरपंच म्हणून बसलो. बहिष्कार टाकला मतदानावर. म्हणजे मतदान दूध मोकळं सोडून दिलं, जायचंच नाही म्हणलं. सत्ता जाऊ काही मतदानच करू नका असं आवाहन केलं. मग त्याच्यामध्ये काही लोकांनी पुढे जायचा बी निर्णय घेतला, विरोधी मंडळींनी. मग त्याच्यात काही थोड्या मतानं पण ते निवडून आलेले. त्याच्यात म्हणजे निवडून आले, पण किती मताचा फरक होता? अहो, ते मतदानच झालं तर त्यावेळेस म्हणजे 27-26%. 75% गावांना मतदानच केलं नाही. म्हणजे बूथवर जायचं नाही. बूथच सोडून दिलते ना. 2 माणसं गावातले तरुण गेले, याच्यामुळं सोडून दिलते. नाहीतर म्हणजे 35 वर्ष झालं ग्रामपंचायतवर तुमचं आपल्या, म्हणजे माझा भाऊ, माझे नातेवाईक कोणी नाही, नातेवाईक नाही, पोरगी पोरगा मी कधी उभा राहिलो नाही, घरातला उभा केला नाही. कोणी जे उभा राहील त्याला उभा करायचं आणि चांगल्या प्रकारे काम करून घ्यायचं. माझे सहकारी वसंतराव राहिले सरपंच 5 वर्ष. आमच्या मग महिलेला एक पहिल्यांदा जागा होती, कोणी तयार होईना, आमच्या बंधूची महिला एक तयार केली, ती राहिली 5 वर्ष.
कांतराव सोनवणे राहिले, त्यांच्या मंडळी राहिल्या, त्याच्यानंतर अमोल हे गुमरे राहिला, असे म्हणजे सगळ्या जाती धर्मात. एके बाजूला तुम्ही ज्येष्ठ नेते, एके बाजूला तरुण पोरं तुमचं ऐकतात का आताच्या पिढीला, की बाबा असं नको असं कर म्हणलं? नाही, बऱ्यापैकी आमच्या गावात एक मेजॉरिटी असणारी जी काही लोकशाहीमध्ये बहुमताला किंमत असते. सगळेच काही ऐकत असतील असं नाही, परंतु आपली काही त्याच्यामध्ये हेतू नव्हता. कुणीतरी चांगला एखाद्या ह्याच्यातला पोरगा घ्यायचा, त्या ज्या वर्गातल्या लोकांची अपेक्षा आहे किंवा आम्हाला हे पोरगा पाहिजे तो द्यायचा. आपलं काही त्याच्याशी मग वैयक्तिक संबंध असो, लोभ असो ना, त्याच्यामध्ये काही नको. चांगलं काम करणारा असला की 35 वर्ष झालं पारदर्शकतेनं काम करणारी माझी एकच ग्रामपंचायत आहे तालुक्यामध्ये. आज 50% गावामध्ये तुम्हाला सीसीटीव्ही कॅमेरे दिसतील. ह्या गावात 50% CCTV कॅमेरे. म्हणजे जिल्हा परिषदेची शाळा बीड जिल्ह्यामध्ये 3ऱ्या नंबरला आमची आहे. तालुक्यात तर पहिला नंबर आहेच आहे. बीड जिल्ह्यात 3ऱ्या नंबरला. केंद्र सरकारचं PM श्री योजनेमध्ये निवड तिची झाली आणि 2 कोटी रुपयाचा फंड तिला शाळेला मिळाला बक्षीस म्हणून. म्हणजे खर्च करण्यासाठी यस. आणि त्या योजनेमध्ये जिल्ह्यातून 3 शाळा आहेत. चांगली गोष्ट. आणि इस्रो पर्यंत आमच्या जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी गेले. ही गावची परंपरा. माझं गाव चांगलं आहे, माझी जिल्हा परिषद शाळा चांगली. शाळेच्या जिल्हा परिषदच्या प्रत्येक खोलीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आहे. शिक्षक शिकवायला आहे का नाही कुणाला त्याला विचारायची गरज नाही. सगळं रेकॉर्ड होत गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे. गावामध्ये आणि ग्रामपंचायत पेपरलेस आहे. पेपर ग्रामपंचायत मध्ये कागद वापरायची गरज नाही. बटन दाबलं तर प्रत्येक नागरिकाची कुंडली निघते. 450 प्रकारचे सर्टिफिकेट्स गावात जे मिळतात, बऱ्याच जणांना माहित नसेल की गावात किती सर्टिफिकेट मिळतात. 450 नमुने आहेत त्याचे. ते सगळे म्हणजे कॉम्प्युटराइज्ड फिट झालेले आहेत आमच्याकडे. आणि दुसरा मुद्दा असा होता, रेग्युलर बैठक घेणारी. म्हणजे ग्रामसभा रेग्युलर, मंथली मीटिंग रेग्युलर. एकच ग्रामपंचायत निघत नाही. हे मी आणि त्याला सुट्ट्या नाही. ऐका अजून बसतोर बायकोवरच नवऱ्याला इथे येऊन सरपंच असला, सदस्य असला तरी बसता येत नेतृत्व करता नाही. अजिबात नाही. तिलाच यावं लागेल महिलेला. तिचा सन्मान करतो आम्ही तिथं. तिला कारभार करू देतो. अजिबात इथं महिलेच्या जागेवर पती येऊन चालणार नाही दिसत. बसणारच नाही. तुम्ही जे म्हणताय घरून सही मीटिंगच्या सदस्याला करता येत नाही. इथं यावंच लागतं, नाही तर राजीनामध्ये होत नाही तर बाबा राजीनामध्ये बस दुसरा येईल कोणी काम करणारा. ही प्रथा पाळणारी एकमेव ग्रामपंचायत असेल म्हणून मला माझ्या गावाचा, माझ्या लोकांचा, माझ्या ग्रामपंचायतचा, जिल्हा परिषदच्या शाळेचा सगळ्याचा अभिमान वाटते मला. आणि तसं गाव चांगलं आहे आमचं. आता काय झालं, उलट विषाचे दुकान इथं फाट्यावर आणले राजाश्रयाने. दारूचे दुकान आले. काही तरुण पिढी त्याच्यामध्ये बरबाद व्हायली. खूप खंत वाटते. बंद व्हावेत असं वाटतंय. पण मला असं वाटतंय कुठंतरी कवत नाही. जोपर्यंत ते महादेवाच्या पिंडीवर बसलेल्या विंचवासारखे तोपर्यंत जाईल. पण निश्चित तेही बंद होईल, अंत होईल, नक्की होईल, सुजलाम सुफलाम होईल. परळी विधानसभा मतदारसंघामध्ये धनगर समाजाची मताच्या नुसार ताकद भरपूर आहे. या क्षेत्रामध्ये वाघमोडे, पलीकडे गेला तर काळे, त्याच्या पलीकडे गेला तर माऊली गर्दे, इकडे गेला तर एकदम मजबूत पार्टी बिडगर कुटुंब. हे सगळं असताना तुम्ही एकत्र मूठ बांधून विधानसभा मतदारसंघावरती दावा का करत नाही? तोही करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केलता. दिलीप बाबा बिडगरांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी देण्यापर्यंत प्रयत्न झाला होता. ते नाही झालं तर, परंतु हे माणसं चतुर आहेत. माणसात माणूस ठेवायचा नाही. नाही तर मला असं वाटतं शरद पवार साहेबाबरोबर 4 वेळेला बैठका झाल्या. म्हणजे या गोष्टीवरती दिलीप बिडकर इथले उमेदवार म्हणून द्यायचे. त्याला फक्त प्रश्न असा आला की तुम्ही कालपर्यंत भाजपचं काम करायला, थोडे दिवस का होत नाही आमच्या पक्षाचं काम करा, तुम्हाला तिकीट देऊ, संधी देऊ, नाहीतरी तुम्हाला विधानसभेचा नेता म्हणून तुम्हाला कंप्लीट जबाबदारी आम्ही देऊ. ही पवार साहेबांनी केली. आणि सरकार आलं तर तुम्हाला आमदारकीच्या लेवलचं पद देऊ. मी म्हणलो माझ्यापेक्षा काम करणारे माणसं आहेत हे सगळे. ताकद आहे बिडगराकडे आज, म्हणजे समाजाचं एक ताकद म्हणून पाहिलं जात. पण ते मी एक तुम्हाला थांबवतो. बिडगर सगळा जो समाज आहे परळी तालुक्यातला, बिडगराचं नाव घेतो पण बिडगराचा माणूसच पुढे येत नाही, तर मग फोकस लावायचं कोणावर समाज? नाही, बिडगराचा माणूस नक्की पुढे भविष्यात येईल एखादा चांगला पोरगा असला तर. पण हे आज असं झालंय किंवा छोट्या गोष्टीवर कुठेतरी समाधान मानून किंवा 4 पैसे जवळ आले म्हणजे हे होऊन
अशा पद्धतीने एक 2-4 घराचं राजकारण जे काही चालू असतंय आणि हे माणसं थेट तिथं जाऊन भेटत ना. पण तरी त्यांनी आत्मपरीक्षण करायची गरज आहे. मी आता पुण्या समाजातल्या माणसावर विरोधात खरं तर बोलत नाही, म्हणजे 4-2 माणसं असतील किंवा स्वतःचा फार थोडा फायदा, त्यांनाही लांबणीला जनावर एखादं चरायला सोडल्यासारखं, शेळीच्या शेपटासारखी त्यांना सत्ता देते. थोडं द्यायचं, जन लाजही झाकत नाही, माशी हालता येत नाही. पण आहे दिल तर तुला काय दिलं? मार्केट कमिटीचं एखादं पद, सदस्य, बरोबर, काय त्याला ग्रामपंचायत सदस्य चांगला त्याच्यापेक्षा. पण ते आणि दावतपूरच्या ग्रामपंचायतवर निर्विवाद जे बिटघराचं हे होतं, तुम्हाला त्यांच्या गावातलं सुद्धा ते सहन झालं नाही ना. 2 कोटी रुपये ग्रामपंचायतला बिडगर परिवाराच्या विरोधात तुम्हीच खर्च केले पळीवाली आणि काढून टाकलं. माझ्या विरोधात किती कोटी खर्चून बसले ते, पण गावानं आमच्या विरोधात त्यांना सहकार्य केलं नाही. रोज 2 ट्रॅक्टर माणसं नात्याच्या मळ्यामध्ये दारू प्यायला आमच्या गावातून घेऊन जात होते. लोक तिथून दारू आणून विकायचे गावात, पण मत त्यांना दिले नाही. पिऊन उरलेले घेऊन येऊन असं स्वाभिमानी माझं गाव आहे, त्याच्यावर माझं चालत आलं, आजपर्यंत भागत आलं. समाजाची किंमत ही. आता या मुलाखतीच्या शेवटी तुम्हाला एक 4 प्रश्न आहेत माझ्याकडनं, उत्तर तुम्हाला 100% त्याचं देणं अपेक्षित आहे. पहिला प्रश्न असा आहे, देवेंद्र फडणवीस की शरद पवार? शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस ही बरोबर येऊ शकत नाही. पवार साहेब म्हणजे हे राजकारणातलं सोडून द्या, परंतु समाजकारण, राजकारण आणि देशाला मिळालेला एक तो नेता आहे. देवेंद्र फडणवीस 10 जन्म घेतले तरी पवार साहेबांची बरोबरी करू शकणार नाही. हे निश्चित माझं, म्हणजे पवार साहेबाला, देवेंद्र फडणवीसला त्यांच्या तुलनेत 10 मार्क मिळाले तर 90% मार्क मी पवार साहेबांना देईन. तिसरा प्रश्न आहे, समाजकारण की राजकारण, याच्यातलं युवकांसाठी कोणतं फायद्याचं आहे? समाजकारण. राजकारण हे गलिच्छ झाले, बटीक झाले कोणाच्या तरी घरचं. समाजकारणामध्ये चांगल्या पोराची मांदियाळी तयार व्हावी आणि त्या मांदियाळीतून ह्या अशा विश्वल्य उखडण्याचं काम व्हावं. 5वा प्रश्न आहे, ज्या समाजातून तुम्ही येता त्या समाजाचे अनेक आंदोलन झाले आक्रमक पद्धतीने अलीकडच्या काळात, 1-2 महिन्याच्या काळात. आता जालन्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं. त्याच्या अगोदर पडळकर असतील, त्याच्या अगोदर महादेव जानकर साहेब असतील, त्याच्या अगोदर प्रकाश अण्णा शेंडगे, त्यानंतर प्रकाश अण्णांचे वडील, हे सगळं अण्णासाहेब डांगे, ही सगळी एक चळवळ होती. तर आता लेटेस्ट मध्ये दीपक बोराडे की गोपीचंद पडळकर हे तुम्हाला म्हणजे समाजाबद्दल किंवा समाजाला न्याय देतील असं वाटतंय? हीच पद्धत. आज गोपीचंद पडळकर साहेब सारखा आक्रमक माणूस आहे, पण त्याला कुठेतरी का होत नाही, वेगळ्या कामाला झोपून त्याला वेगळंच काम देण्यात येत आहे. हिंदू मुस्लिम करा, लव जिहाद करा, कुठं काय नु करा, अमुक करा. अरे आपण असे धनगर समाज फक्त एकमेव असा आहे की जो दलितही नाही, सवर्णही नाही, कुठल्या ह्याच्यात अडकलेला नाही, आणि त्याला ते द्यायचं सोडून आता दीपक बोराडे सारख्या सामान्य माणसानं खूप मोठं काम त्यानं सुरू केलेलं आहे. आता ते कितपत येईल, जाती अंताच्या लढाईमध्ये कुठं टिकतील, पण तो चांगला माणूस आहे. तो कुणाचा, मनोज जरांगे दादा असतील, अजून कुणी असतील, कुणाचा द्वेष न करता आपल्या उत्कर्षाचा मार्ग घेऊन तो निघालेला आहे. एवढं त्याच्यामुळे त्याला मार्क माझे 100%. गोपीचंद पडळकर आक्रमक नेता आहे, हुशार माणूस आहे, पण त्याला काम त्या पद्धतीचं मिळत नाही. पक्ष त्याला वेगळ्या कामाला झुकतोय. साहेब, आपल्या विचारामुळे युवा तरुणांना आणि आमच्या सारख्या लोकांना आपल्या सामाजिक आणि राजकीय कामातून खूप सारी प्रेरणा मिळते. आपण आज या थेट भेट या कार्यक्रमात मुलाखतीसाठी आपला बहुमूल्य वेळ दिला, त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद.